केंद्र सरकारमध्ये काम करतात. थोडे खासदार असताना सुद्धा मी असेल, सूर्यकांत पाटील असेल, अनेकांची नावं घेतायची. केंद्र सरकारमध्ये या पक्षाला काम करण्याची संधी मिळाली आणि त्याबरोबर विरोधी पक्षामध्ये बसायची संधी आली तर तिथेही प्रभावीपणानं आपण काम करू शकतो हे त्या ठिकाणी दिसलं. समाधान एका गोष्टीचं आहे की या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळाल्याच्या नंतर अनेक निर्णय असे घेतले की त्या निर्णयाचा परिणाम राज्यात सुद्धा झाला. मगाशी कोणतं सांगितलं, महिला सक्षमीकरण हा जो पहलगामच्या नंतर जो प्रसंग देशावर आला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आली त्या कारवाईचं स्वरूप हे जनतेला सांगण्याचं काम दोन भगिनींनी केलं आणि त्या दोन्ही भगिनी देशाच्या आर्मी नेव्ही एअरफोर्स इथं काम करणार होतं. अभिमान वाटला देशाला की मुलींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये जनतेच्यामध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनी सुद्धा करतात. आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगरपालिकांच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका 2-3 महिन्यावर आलेल्या आहेत आणि इथं 50% भगिनींना निवडून द्यायचे. कर्तृत्वाचा वाटा हा फक्त पैशाकडे असतो याच्यावर माझा विश्वास नाही. भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात. संधी दिली आणि ते आपण अनुभवलं. उद्याच्या निवडणुकीमध्ये 50% जागा भगिनींना द्यायच्या आहेत आणि तो धोरणात्मक निर्णय आपण घेतला. तो यशस्वी करण्याचं काम याच्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला करायचं.